नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे पायथन म्हणजे काय, व्हॉट इज अ पायथन. तर मित्रांनो, चला चालू करूया. तर मित्रांनो, पायथन म्हणजे काय आहे? पायथन इज अ जनरल पर्पज इंटरप्रिटेड अँड हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथन इज अ जनरल पर्पज म्हणजे आपण पायथनचा यूज कुठेही करू शकतो. आणि इंटरप्रिटेड आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आणि हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे की हे ह्युमनलाही कळू शकते, मनुष्यालाही कळू शकते अशी लँग्वेज. तर मित्रांनो, चला पुढेही चालूया. पायथन वॉज डेव्हलप्ड बाय गायडो व्हॅन रसम. मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पायथनचा शोध कोणी लावला आहे? गायडो व्हॅन रसम यांनी लावलेला आहे. तर मित्रांनो, पायथन वॉज इम्प्लिमेंटेड इन 1989. पायथन वॉज इम्प्लिमेंटेड इन 1989 याचा अर्थ काय मित्रांनो? की पायथनचा शोध हा 1989 मध्ये लागलेला आहे. पण पायथन वॉज पब्लिश्ड इन पब्लिक फेब 20 1991. याचा अर्थ मित्रांनो, 1989 मध्ये पायथनचा शोध लागलेला असून 20 फेब 1991 मध्ये पब्लिकमध्ये याला काय करण्यात आली? पब्लिकमध्ये पब्लिश करण्यात आली. यानंतर पायथनचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो? तर पायथनचा वापर आपण फॉर डेव्हलपिंग डेस्कटॉप बेस्ड ॲप्लिकेशन, म्हणजे डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये आपण पायथनचा वापर करू शकतो. त्यानंतर फॉर डेव्हलपिंग वेब ॲप्लिकेशन्स, वेबसाईटवरती, क्रोमवरती, गुगलवरती चालणाऱ्या सर्व वेबसाईट ॲप्लिकेशन जे काही आहेत त्यामध्ये आपण पायथनचा वापर करू शकतो. त्यानंतर फॉर डेव्हलपिंग गेम्स बनवण्यासाठी देखील आपण पायथनचा वापर करू शकतो. त्यानंतर मशीन लर्निंग, हे तुम्ही ऐकून असाल मित्रांनो, या ठिकाणी पायथनचा वापर केला जातो. फॉर डेव्हलपिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्लिकेशन, जसं की AI ॲप्लिकेशन्स तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. सध्याच्या काळात काय चालू आहे? सध्याच्या काळात सर्वच जण फोटो वगैरे टाकतात. त्या AIलाही सुद्धा पायथनची गरज आहे. यानंतर फीचर्स ऑफ पायथन. मित्रांनो, आपण पायथन शिकणार आहोत, त्यामुळे आपल्याला पायथनचे फीचर्स माहीत असणे गरजेचे तर आहेच. तर त्यामध्ये पहिला फीचर्स आहे आपला सिम्पल अँड इझी टू लर्न. पायथन जी आहे ती सिम्पल आहे आणि शिकण्यासाठी ती खूप सोपी आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो? पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हेन वी रीड अ पायथन प्रोग्राम वी कॅन फील लाईक रीडिंग इंग्लिश स्टेटमेंट. याचा अर्थ मित्रांनो, जेव्हा पण आपण पायथनचा प्रोग्राम वाचतो त्यावेळेस तो आपल्याला असं वाटते की जसं काय आपण एखादं इंग्लिश स्टेटमेंट म्हणजे इंग्लिशचं वाक्यच वाचत आहे. त्यानंतर सिंटॅक्स आर व्हेरी सिम्पल अँड इझी. मित्रांनो, पायथनचे जे सिंटॅक्स आहेत, जसं की प्रिंट प्रिंट इन ब्रॅकेट यश. तर मित्रांनो, हे जे सिंटॅक्स आहेत हे खूप सोपे आहेत. सर्वांना इथे समजते की आपल्याला प्रिंट काय करायचं आहे? आपल्याला यश नेम प्रिंट करायचं आहे. म्हणजे पायथन काय आहे? सिम्पल अँड इझी टू लर्न. यानंतर मित्रांनो, पायथनचा दुसरा फीचर फ्रीवेअर अँड ओपन सोर्स. यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो? फ्रीवेअर म्हणजे या पायथनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कॉस्ट लागत नाही किंवा पैसे लागत नाही. त्यानंतर ओपन सोर्स, तुम्ही कुठेही मित्रांनो कोणत्याही गुगलवरती गेल्याच्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन, जे काही ॲप्लिकेशन असेल किंवा पायथन असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये. त्यानंतर वी कॅन यूज पायथन सॉफ्टवेअर विदाऊट एनी लायसन्स अँड इट्स फ्रीवेअर. ओके, म्हणजे कोणतंही लायसन्स यासाठी लागत नाही. यानंतर पायथनचा आपला तिसरा फीचर आहे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे हे तुम्हाला पहिलेच मी सांगितलं होतं. तर मित्रांनो, चला यातला फरक जाणून घेऊ की लँग्वेज आणि प्रोग्रामिंग लँग्वेजमधला फरक काय आहे. व्हॉट इज अ लँग्वेज अँड व्हॉट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मित्रांनो, लँग्वेज म्हणजे काय? इट इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन बिटवीन टू ह्युमन बिंग्स. म्हणजेच मित्रांनो, दोन ह्युमन बिंग आपल्याकडे आहेत. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, दोन ह्युमन बिंग यांच्यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे, आपण जे भाषामध्ये बोलतो, आपण मराठीमध्ये बोलतो एकमेकांसोबत, म्हणजे काय झालं? मराठीमध्ये बोलतो म्हणजे काय झालं? कम्युनिकेशन झालं, एकमेकांसोबत संवाद झाला तो. त्यालाच आपण काय म्हणतो? लँग्वेज. म्हणजे मराठी काय आहे? लँग्वेज आहे. मित्रांनो, प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हॉट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज? इट इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन बिटवीन ह्युमन अँड मशीन. मित्रांनो, इथे काय होतं? ह्युमन आणि ह्युमनमधलं जर बोलणं होतं त्याला आपण लँग्वेज असे म्हणतो. पण इथे काय दिलेलं आहे? ह्युमन अँड मशीन, म्हणजेच ह्युमन ह्युमन आणि एखादी मशीन. ठीक आहे. तर मित्रांनो, यांमधला जो काही संवाद आहे, यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे, याला आपण काय म्हणतो? प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ज्यामध्ये जावा, पायथन,
C++, C शार्प यांसारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा समावेश होतो. तर मित्रांनो, यानंतरचा पॉईंट आहे लो लेव्हल लँग्वेज. तर मित्रांनो, लो लेव्हल लँग्वेज म्हणजे काय? अ लँग्वेज विच इज अंडरस्टूड बाय ओन्ली मशीन. म्हणजेच मित्रांनो, लो लेव्हल लँग्वेज म्हणजे की जी लँग्वेज फक्त मशीनला अंडरस्टँडेबल असते, म्हणजेच 0 अँड 1च्या फॉर्मॅटमध्ये. यालाच आपण बायनरीही म्हणतो मित्रांनो. हे आपल्याला पुढे शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढे काय आहे? हाय लेव्हल लँग्वेज. व्हॉट इज हाय लेव्हल लँग्वेज? हे आपलं ऑलरेडी मित्रांनो मागं आता झालेलं आहे. हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे काय? अ लँग्वेज विच इज अंडरस्टूड बाय ह्युमन बीइंग्स. म्हणजेच ह्युमन बीइंग जे आहेत, मनुष्य जे आहेत, त्यांना जी काही भाषा कळते त्याला आपण म्हणतो हाय लेव्हल लँग्वेज. यामध्ये कशाचा समावेश होतो? जावा, पायथन आणि सी. मित्रांनो, लो लेव्हल लँग्वेज म्हणजे 0 आणि 1 आणि हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे जावा, पायथन, सी. यामध्ये तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात. यानंतर आपला चौथा पॉईंट. यामध्ये काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? व्हेन वी राईट अ पायथन प्रोग्राम इट कॅन रन ऑन एनी प्लॅटफॉर्म इट विल बी वर्किंग. म्हणजेच मित्रांनो काय आहे? एकदा जर तुम्ही कोणताही पायथन प्रोग्राम लिहिला आणि त्याला जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी म्हणजेच कुठेही रन करण्याचा जर प्रयत्न केला तर तो 100% रन होणार आहे. यालाच म्हणतात प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. यानंतर मित्रांनो, आपला पाचवा पॉईंट आहे डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज. याचा अर्थ काय मित्रांनो? इन अ पायथॉन वी आर नॉट रिक्वायर्ड टू डिक्लेअर टाइप ऑफ डेटा. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्हाला जावा वगैरेमध्ये थोडंफार माहीत असेल तर जावामध्ये आपण काय करतो? जर आपण 10 लिहितो तर पुढे आपण इंट लिहितो मित्रांनो. म्हणजे हा काय असतो मित्रांनो? हा डेटा टाइप असतो आणि हे जे आपली व्हॅल्यू असते या व्हॅल्यूचा डेटा टाइप आपण अगोदर लिहितो. तसंच तुम्हाला पायथनमध्ये कोणत्याही व्हॅल्यूचा डेटा टाइप त्याच्या आधी लिहायचा नसतो. यालाच म्हणतात डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज आणि जावा जी असते ती स्टॅटिकली असते. यानंतर मित्रांनो, आपला 6वा पॉईंट आहे इंटरप्रिटेड. मित्रांनो, मी तुम्हाला बोललो की याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. म्हणजेच इंटरप्रिटेड म्हणजे काय असते मित्रांनो? कंपायलर असते. कंपायलर म्हणजे जावामध्ये जर कंपायलर असते. त्यामध्ये कंपायलरला आपण रन करताना जीसीसी कमांडचा यूज करतो. म्हणजे आपण बाहेरून त्याला रन करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. पण याच्यामध्ये इंटरप्रिटेड आहे. इंटरप्रिटर काय करते मित्रांनो? कंपायलरचं ऑटोमॅटिकली आतल्या आत काम करते. याला आपल्याला कोणते एक्सप्लिसिटली काम करण्याची गरज नाही आहे मित्रांनो. त्यानंतर 7वा पॉईंट आपला आहे क्रॉस प्लॅटफॉर्म. इट सपोर्ट डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स लाईक विंडोज, लिनक्स, मॅक्स अँड उबंटू. मित्रांनो, पायथन कुठेही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवरती वर्क करतं. जसं की विंडोज, लिनक्स, मॅक अँड उबंटू. विंडोजमध्ये आपण बघणारच आहोत मित्रांनो. लिनक्समध्येही काम करते, मॅकमध्येही काम करते आणि उबंटूमध्येही काम करते. त्यानंतरचा आपला 8वा पॉईंट आहे मित्रांनो, इट सपोर्ट्स डायनॅमिकली मेमरी अलोकेशन्स. याचा अर्थ काय मित्रांनो? वन्स वी इनिशियलाइज द व्हॅल्यू इमिडिएटली इन द नेक्स्ट लाईन वी कॅन रिअसाइन द व्हॅल्यू. म्हणजेच मित्रांनो, पायथनमध्ये कसं आहे? जर समजा एक व्हेरिएबल घेतलं a=10 घेतलं आणि यानंतर आपण जर परत पुढच्याच लाईनला जर a=5 लिहिलं मित्रांनो, तर पहिल्या व्हॅल्यूचा काहीच अर्थ नसतो मित्रांनो. जी व्हॅल्यू आपण सेकंड टाइम हे करतो ती व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत मित्रांनो. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत, काही अवघड नाही याच्यामध्ये. जे काही शिकवलं आहे त्यावरतीच आज हे जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत ते अवलंबून आहेत. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो आपला, व्हॉट इज पायथन? पायथन म्हणजे काय? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पायथन म्हणजे काय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फीचर्स ऑफ पायथन? मी तुम्हाला फीचर्स वगैरे सांगितले, ते फीचर्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायनॅमिकली टाइप लँग्वेज? हेही तुम्हाला मी शिकवलेलं आहे मित्रांनो. डायनॅमिकल टाइप लँग्वेज म्हणजे काय तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हू डेव्हलप पायथन? पायथन डेव्हलप कोणी केलं हेही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे व्हेन पायथन वॉज इम्प्लिमेंटेड. म्हणजेच पायथनचा शोध केव्हा लागला. अँड व्हेन पायथन वॉज पब्लिश्ड इन पब्लिक. मित्रांनो, पायथनचा शोध केव्हा लागला आणि पब्लिकमध्ये त्याचं पब्लिश केव्हा झालं पब्लिकमध्ये, ते या ठिकाणी विचारलेलं आहे. याचंही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर 6वा, पायथन शिकण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.
पायथन शिकण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला AI रिलेटेड, डेटा रिलेटेड, सर्व IT फील्ड रिलेटेड व्हिडिओज येत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.